नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज सकाळी आपण आलेलो इकडे कोल्हापुरामध्ये. सकाळचे 8 वाजलेत आणि सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागे. तर व्हिडिओ वगैरे असं काय बनवायचा आपलं प्लॅनिंग नव्हता, परंतु आपण आता इथे आलेलो आणि आपल्याकडे वेळ भरपूर आहे. म्हटलं एक छोटीशी व्हिडिओ बनवूया, इथल्या परिसर वगैरे आपण व्हिडिओ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करूया. तर चला आपण इथला परिसर दाखवतो. मित्रांनो, आता आपण जिथे उभे आहे आपण आहोत इकडे शिरोली MIDC एरियामध्ये कोल्हापूरच्या. म्हणजे इकडे पाठीमागे बघू शकता संपूर्ण अशा मोठमोठ्या कंपन्या आहेत MIDC एरिया. तो थांबा दाखवतो. तर हे बघा मित्रांनो, इकडे बघाल तिकडे सगळ्या कंपन्याच आहेत. त्या तिकडे पलीकडे थोडासा उंच भाग आहे. हे बघा इकडे तिकडे ते उंच पाणी टाकी टॉवर वगैरे. हे बघा संपूर्ण MIDC एरिया आहे. हे बघा तिकडे एक परत उंच पाणी टाकी आहे. आणि मित्रांनो, आपल्या समोर चा सीन बघितला तर सगळे उसाचे मळेच आहेत. थांबा दाखवतो. तिकडे डोंगर आहे, ते बघा तिकडे उसाचे मळे इकडे चालू झाले. इथून खालून असा रस्ता जातो. आणि हे बघा इकडे उसाचे मळेच आहेत. दूर जिकडे बघाल तिकडे उसाचे मळेच आहेत. आणि ही समोरची बिल्डिंग दिसते, इथे आपल्या छोट्या भावाची एक्झाम आहे. ते बघा तिकडे सगळे मळे आहेत. त्या खालून इकडून रोड जातो. मित्रांनो, इकडे कोल्हापुरात आल्यानंतर आपल्याला एक खास बघण्यासारखी गोष्ट म्हणजे इकडली शेती. कोकणामध्ये जसं की आपल्या ठिकाणी एक छोट्या प्रमाणात शेती केली जाते, तशी इकडे त्याच्याबरोबर उलट मोठ्या प्रमाणात अशी शेती केली जाते आणि व्यावसायिक पद्धतीने केली जाते. जास्ती करून माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकताय ऊसाचे लांब मळे आहेत तिकडे. आणि आता ऊसाची तोडणी पण चालू आहे इकडे. आपल्याला काही ते ऊसा मळ्यात जाता येणार नाही, आता आपण तो दाखवायचा प्रयत्न केला असता. तर असा हा इकडला सगळा सीन आहे. आपल्या जमिनीत पाणी वगैरे भरपूर आहे आणि त्यामुळे शेती पण इकडे जबरदस्त केली जाते. बरोबर कोकणाच्या उलट इकडे बघायचं झालं तर इकडे जंगलांचं प्रमाण कमी आहे. सगळी सपाट अशी जमीन आहे आणि मोठमोठी झाडं वगैरे फार कमी बघायला मिळतात मित्रांनो इकडे. आणि हे बघा कॅमेरा दिसतंय का माझ्या पाठीमागे, तिकडे डोंगराची लाईन आहे बघा. इकडे डोंगर आहेत. तिकडे काय झाडं वगैरे फार कमी दिसतात आहेत. क्लिअरिटी किती माहीत नाही, कॅमेऱ्यात दिसतंय का. असं सगळं इकडलं वातावरण. मित्रांनो, सकाळचे 11 वाजायला आले आहेत. आपला छोटा भाऊ पण एक्झाम सेंटरला गेलेला आहे आणि आपण आता इकडे बसलेलो आहे. बसून खूप कंटाळा आला आहे. खूप कंटाळा आला मित्रांनो. शेवटी आपल्या गावची मजा काही इकडे येत नाही. आपल्या कोकणामध्ये भरपूर शांतता असते. इकडे ही शहरातली दगदग बघून खूप कंटाळा आला आहे. आपल्याला साधारण इकडून निघायला 12-12:30 होऊन जातील. मित्रांनो, इकडे बघण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. अंबाबाईचं मंदिर वगैरे किंवा रंकाळा वगैरे अशी बरीच ठिकाणं आहेत. परंतु आपल्याला आज काही एवढा वेळ भेटेल असं वाटत नाही आणि मी तिकडे जाऊन बघण्या इतपत. तर अशा पद्धतीनं मित्रांनो इकडे आता 1-2 तास निघणार आहोत. व्हिडिओ इथेच संपवतो आहे. व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.